हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आता वाजले रात्रीचे 3:30. हे बघा, 3:30 वाजले, बघू शकता. तर 3 वाजतापासून मी जागत आहे, मला झोपच येत नाही. माहीत नाही मला काय झालं आहे. तर 3 वाजतापासून म्हणजे रोज मला असंच होत आहे. 8 दिवसामध्ये जेव्हाची मी जॉबवर जाऊन राहिली ना, तर एवढं थकून जाते. तिकडून आल्याबरोबर इतकी झोप लागते, इतकी झोप लागते. आणि इकडे बघा, 3 वाजतापासूनच मला जाग येऊन जाते. काय माहीत असं का होत आहे, तर मला काही समजत नाही. खरंच ना सांगू, पण मला तर टेन्शन काहीच नाही आहे. मी विचार कशाचाच करत नाही, तरीसुद्धा मला 3 वाजताच जाग येऊन जाते. किती वेळचा मी प्रयत्न करून राहिली, पण तरी मला झोपच नाही येऊन राहिली. विचार आला आहे, काय झालं? तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा मला असं का होत आहे. तुम्हाला काय माहीत, मलाच नाही माहीत तर तुम्हाला काय माहीत नाही. आणि हे बघा, माई झोपली आहे. इकडे देवांशूसुद्धा झोपला आहे. बा, देवांशू झोपला आहे. तर असं राहते. आता किती म्हटलं तरी एकट्या बाईला, पण मी तर विचार करत नाही, कशाचाच विचार करत नाही. पण माहिती नाही का असं होत आहे, का एवढ्या लवकर उठून जाते, झोप नाही येत. पण असं असते म्हणते. मी असं ऐकलं आहे की ज्यांना 3 वाजतापासून झोप येत नाही त्यांना म्हणजे चांगलं असते म्हणते एवढ्या सकाळी. पण एवढ्या सकाळी तर कोणी 3 वाजतापासून कोणी उठतच नाही. आणि मी पाहणं सगळे इकडे जिकडे तिकडे सामसून आहे. आणि मी एकटीच उठून बसली आहे. काय करू काय करू, चला म्हटलं आता व्हिडिओज बनवून घेतो, म्हटलं तुम्हाला सांगते म्हटलं. तर अशी कंडिशन आहे माझी. खरंच ना. आणि असं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला शेअर बी करा, की तुमच्यापर्यंत माझी नोटिफिकेशन पोहोचन. आणि कार्टून व्हिडिओवर जेवढा तुम्ही मला सपोर्ट करत होते तेवढे ह्या व्हिडिओवर सपोर्ट करत नाही. हे माझी असली रिअल जीवन दाखवते. तर तुम्हाला हे माझं आवडत नाही आहे, माझं पसंत नाही आहे तुम्हाला. आणि जे कार्टूनी दुनियामध्ये तुम्हाला ते खूप आवडत होतं, पण पर्सनल माझी लाईफ कशी आहे काय आहे ते दाखवते, तर तुम्हाला आवडत नाही, तुम्ही पाहतसुद्धा नाही मला. कारण मला समजते ना, अगोदर न्यूज खूप येत होते तेव्हा कार्टूनचे. तर आणि पहा, कार्टूनला खरं मला टाईमच नाही मिळून राहिला. आता मी खरंच जॉब सोडणार, कारण कार्टून व्हिडिओ बनवायला मला टाईम नाही मिळत. तर आता म्हटलं चला, कसंही मन रमते बाहेर ठिकाणी, चार चौघामध्ये चांगलं वाटते, म्हणून मी जॉब करायला निघाली. पण मला कार्टून बनवायला टाईम नाही मिळत, म्हणून आता जॉब सोडणार मी. आता तसंच करणार. आता काय करणार, आता 1 तारखेपर्यंत करते मी. आणि मग नंतर सोडून देते, पेमेंट घेऊन घेते बस. काय करणार मग आता, कार्टून व्हिडिओला टाईम बी लागतो. मग तिथे कुठे बनवू मी. एकूण 10 वाजता जाते, तिकून येते 8ला, घरी पोचते मी 8:30ला. मग इतका उशीर होऊन जाते, मग मी कार्टून व्हिडिओ कधी बनवणार. म्हणून त्यापेक्षा ना मी जॉब सोडूनच देते. चला, कोण कोण सपोर्ट करते मला कॉमेंट्स करा. आणि कोणाकोणापर्यंत माझा व्हिडिओ पोचला त्यांनीसुद्धा मला कॉमेंट्स करा, की मी समजू शकेल की. आणि कोणत्या गावातून कॉमेंट्स करत आहे हे सुद्धा सांगा, की जेणेकरून मला माहिती पडलं पाहिजे की कोणत्या कोणत्या गावातून जिल्ह्यातून पाहत आहे माझे व्हिडिओ. तर चला. तर आता वाजले 6:45. तर पहा, 3 वाजतापासून मी जागली. आणि मग मला म्हणजे 5 वाजतापासून मला झोप लागली. आता म्हणजे अर्ध्या 1 घंट्यातच मला झोप लागली. आणि आणि काय सांगू, मला एक ना म्हणजे असं स्वप्न पडलं की मी त्याचा विचारही नाही केला, काही गोष्टसुद्धा केली नाही. तर माझा नवरा तर माझ्या स्वप्नामध्येच आला. आणि मग अजून मला अर्ध्या घंट्यानं अजून मला जाग आली, डबल झोपली तर डबलही मला तोच स्वप्नात दिसला. माहिती नाही काहून काहून तो माझ्या स्वप्नात आला. तर मी तर त्याची आठवण कधीच काढत नाही, कधीच नाही. आणि मनात सुद्धा मी विचार आणत नाही. तरी काय माहीत आज रात्री मला खरंच, आणि ती पहाटेला. आता तुम्हाला तर माहीतच आहे, मी आता 3 वाजता उठून व्हिडिओ बनवला. आणि मग झोपली मी. झोप नाही येत होती, मग तरी मी
आज 4:30 4:45 वाजतापासून झोपली. एवढ्या वेळातच स्वप्न पडलं. काय मी त्याचं काय काय स्वप्नाचा अर्थ होता हे काही मला माहीत नाही. पण मला मग कधी कधी भीती वाटते की तू मला जीवनामध्ये आला नाही पाहिजे असं वाटते मला. पण मी तर त्याचा विचार केलाच नाही तरीसुद्धा काय माहीत. आणि तुम्ही सांगा मला कॉमेंटमध्ये की याचं असं काय होते की नवरा स्वप्नामध्ये आल्याने तर काय घडते काय नाही. मला तर माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. तर आता भांडे ठेवून देतो आणि चाय बनवते आणि मंजन मी नंतर करेन. आणि कपडे बाल्टीभर कपडे आहे. चाय पेतो आणि मग नंतर कपडे धुवून काढतो. कारण लेकराचे शाळेचे कपडे आहे. देवांशू माईचे आज शाळेचे कपडे आहे आणि घरचे पण आहे. आणि आज मी त्यांची दोघांची आंघोळ करून देणार आहे. कारण ते स्वतः त्यांच्या हाताने करत होते आंघोळ. तर आज मी स्वतः त्यांचं मस्त शॅम्पूनं बाईचं डोकं धुवून देणार आहे ना बाई. मस्त सिल्की सिल्की आहे माही माझी क्यूट आहे क्यूट. तर मस्त आज चांगली तयारी करून देतो. हप्त्यातून एक वेळा मस्त चांगल्याला दोघांचे अंग घासून देत असतो मी दर रविवारी. चला आता चाय बनवते. चाय पिते आणि मग नंतर मग तुम्हाला तर माहीतच आहे मला बातच टाईम होऊन जातो. तर आता मी बनवणार फणसाची भाजी. तर हे बघू शकता काल मी फणस आणलं होतं. तर आता मस्त मसालेदार फणसाची भाजी बनवते. आता याच्यामध्ये एक कांदा भाजला, हे मसाल्यातली काळी मसाला, अद्रक नाही आहे जाऊ द्या असो, फक्त लसूण कांदा आणि ते खडा मसाला बस एवढं टाकलं. आता ते पिसून काढतो आणि पहा फणसाची भाजी कशी बनवते. तर आणि तुम्ही कशी बनवता ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर चला आता आपण बनवूया. आता कशी बनवायची ते मी स्पष्ट सांगते. पहिले अगोदर मी मिक्सरमधून काढून घेते. पहा हे मिक्सर माझं नाही आहे, हे माझ्या मोठ्या भावाचं मिक्सर आहे. तर माझ्याकडे होत नाही, हां मामाने लिया था. तर ते आता काढते मी. कारण माझ्याजवळ मिक्सरच नव्हतं. तर खूप दिवस मी गिलासामध्ये असं ह्या बेलण्याने बारीक करत होती गिलासामध्ये. मग आई म्हणत होती, दादा पण म्हणत होते की मी तुझ्याजवळ मिक्सर नाही आहे आणि पैसे पण नाही घ्यायला तर तू घेऊन जाय. तर मग मी आणलं आणि आता मस्त आता बनवते. चला आता बनवूया आपण. बेशक तुम मेरी मोहब्बत हो, बेशक तुम मेरी मोहब्बत हो, दिल है दीवाना तुमको ही चाहे, तुम मेरी जरूरत हो, तुम मेरी जरूरत हो, बेशक तुम मेरी मोहब्बत हो, हाय बेशक तुम मेरी मोहब्बत हो. चला जीवनामध्ये असंच खुश राहा आपली लाईफ. आणि जे आपल्या आवडीचं गाणं आहे, जे आपल्याला म्हणूशी वाटलं ते गाणं म्हणत राहा. मस्त खुश राहा आपल्या लाईफमध्ये. मी तर माझ्या लाईफमध्ये मस्त खुश आहे आणि तुम्ही पण असेच खुश राहा. आणि माझ्यासारखंच तुम्ही पण आनंदी राहा, खुश राहा. किती काही संकट आले ना, खुश राहिल्याने तर सगळं संकट टळून जाते. अशी आहे ते गोष्ट. चला मग आता काढून घेते फटाफट, कारण मग मला अजून उशीर होते. तुम्ही म्हणत असाल की काय आहे आणि मला कॉमेंट्स करता की काय असले व्हिडिओ टाकता. जाऊ द्या, म्हणू द्या. ज्यांना पटन ते पाहतील, नाही पटणार नका पाहू. कोणाला काही जबरदस्ती नाही आहे. नाही तर ती म्हणा मी अशी बोलते ते खूप ॲटिट्यूड आला इला. नाही असं काही नाही आहे. माझा रिअल स्वभाव असाच आहे. मी कधी मी माझ्यावर गर्व नाही करत. एकदम मला घमंड पण नाही आहे, कशाचंच घमंड नाही आहे. चला जाऊ द्या, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही.
आपली लाईफ आहे, आपल्या मनाप्रमाणे जगा. आपल्याला जसं पटते तसं तुम्ही करा. मला जसं पटते तसं मी करते. आपली लाईफ आहे, दुसऱ्याची लाईफ नाही आहे. की दुसऱ्याच्या लाईफमध्ये ढवळाढवळ बी नाही करायची जरूरत नाही आहे. आपल्या लाईफमध्ये काय चाललं याच्याकडेच लक्ष द्या थोडंसं, बस. जाऊ द्या, जास्त पतीपुरण नाही सांगत मी. आता करते फटाफट. चला, आता झालं हे लसण अद्रकचा पेस्ट काढून झाला. अद्रक नाही होती, सांगितलं होतं. आणि तेल बघा एवढंच राहिलं तेल. आता फक्त माझ्याजवळ 200 रुपये आहे. आता तेल घेऊन येते बस. मस्त छान छान भाजी बनवते. आता जास्त तेल नाही टाकत, कारण जास्त तेल तेल दिसन मग भाजीले. अगोदर आता हे मसाला टाकते. तेल झालं गरम. शांत बसा. काय म्हटलं? शांत बसा. आता मस्त पेस्ट चांगला एकदम लाल लाल होतपर्यंत पकवते. मी माझ्या मनाप्रमाणे भाजी बनवत आहे, कारण मला ते उकडून बनवते ना, मला ते आवडत नाही. तर मी अशीच मस्त तेलामध्ये चांगल्या मसाल्यामध्ये ठेवून देते, त्याच्यामध्ये पकवून देते. आणि ते भाजी मला खूप बढिया लागते. तर नक्की तुम्ही पण करून पहा. आणि बरं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. संभार नाही आहे, मी सिंपलच भाजी बनवत आहे. जे सामग्री नाही आहे त्याच्यामध्येच आपण भाजी कशी बनवायची तर ते पहा तुम्ही आता. तर हे बघू शकता. बघ किती मस्त छान दिसून राहिला. कलर आला, थोडा थोडा पिवळा कलर येत आहे. लाल मिर्च टमाटर होऊ देते. आता मी तिखट, तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढं तुम्ही वापरू शकता. माझ्या इथे आम्ही तिखट जास्त खाते, तर मी दोन चम्मच टाकते भरून. आणि अर्धा चम्मच हळद. आणि हा चिकन मसाला टाकते थोडंसं, म्हणजे टेस्टी यासाठी. आणि थोडं मीठ चवीनुसार. कोणी कमी खाते, कोणी जास्त खाते. मला मीठ चवीनुसार मला जास्तच पाहिजे. तर हे आता चांगलं परतून घेते. बघा, हे बघा मसाला पकला. चला, आता याच्यामध्ये मी फणस फ्राय करते. आता मला खूप आवडते फणसाची भाजी, खूपच माझ्या आवडीची आहे. तुम्हाला आवडते का? कमेंट मध्ये सांगा. मला आवडते. तुला आवडते? माझ्या मुलीला सुद्धा. आमच्या इथं माझ्या पोराला मुंग्याच्या शेंगा आणि फणस भाजी खूप आवडते.
जे आता हे मसाल्याचं होतं तर हे थोडंसं टाकून देते. आपल्याला मस्त होऊ देते, थोडंसं कम आचवरच होऊ देते, मस्त पकून जाते. मग आता झाकून ठेवून देतो. आता हे 10-15 मिनिट 15-20 मिनिट झाकून ठेवते आणि मग नंतर थोडं अजून पाणी टाकणार. तर आता होऊ देते. बघा झाली भाजी बनून फणसची, खूप मस्त बनली. अर्ध जेवण झाल्यावर मला आठवण आली की व्हिडिओ बनवा, कारण सवय नाही आहे ना, म्हणून त्याच्यामुळे मी भुलून जाते, विसरून जाते. तर पहा हे फणसाची भाजी खरंच खूप मस्त झाली. बघा अशी साधी सिंपलच भाजी खूप चांगली लागते, जास्त मसाले टाकून ना भाजी खरंच चांगली नाही लागत. तर आज माझे लवकर कामं झाले, तर आज मला जेवण करायला मिळालं, नाही तर मला मिळत नाही. देवांशु भैया, आय देवांशु भैया, नाही इसकी चैन लगा के बोला था. चला आता मी फटाफट जेवण करते आणि कुठं तेच जॉबवर जाते. चला व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर बी करा.